काय होईल जेव्हा मॉल मधली वस्तू मॉलवाल्यांसमोर फोडेल, ते पण त्याचे पैसे न देता. असा काही तर कांड करायचं म्हणून माझ्या डोक्यामध्ये खूप दिवसापासून चाललं होतं आणि त्याच कांडला आज मुहूर्त लावायचं म्हणून ह्या मॉलमध्ये आलो. आणि तो कोणत्या पण स्टाफला माझ्याबद्दल डाऊट येऊ नये त्यामुळे गुड कस्टमर सारखं मी इथं सगळ्या गोष्टी बघत होतो. खूप वेळ झाला मी ग्राउंड फ्लोअरला फिरत होतो, पण आम्हाला जी वस्तू पाहिजे होती ती इथं भेटतच नव्हती. म्हणून ती वस्तू शोधण्यासाठी मी गेलो फर्स्ट फ्लोअरला आणि फायनली मला जी कांड करण्यासाठी वस्तू लागणार होत्या ते मला फर्स्ट फ्लोअरला भेटल्या. आणि हे वाला बाउल सिलेक्ट केलो मी फोडण्यासाठी आणि आता वेळ होती बाउल फोडायची. अभि धक 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 व्हायला वे. आणि बाउल फुटलेला आवाज ऐकून कस्टमर आणि स्टाफ सगळेजण माझ्याकडे आले आणि इथं माझी सस्ती ऍक्टिंग तर बघा काय नेक्स्ट लेवलची करतोय. हे वालं होतं कुठलं चुकून माहिती. शेवटी आपण जे नुकसान केलंय त्याचे नुकसान भरपाई करून आपण दिली इथनं कल्टी. आणि फॉलो ऑन सबस्क्राईब करा अशाच खतरनाक व्हिडिओसाठी.